हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की 2 महिन्यामध्ये 8 किलो वजन कमी, ते पण फक्त ज्वारीची भाकरी खाऊन. तर हो, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरंच वजन कमी एवढं होतं का? तर होतं. ते कसं? तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. तर बरेच जण असे असतात की त्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, त्यांना वजन कमी करायचं आहे, पण कसं करायचं आहे ते कळत नाही आहे, किंवा काही खाल्लं नाही खाल्लं तरी वजन वाढतं. योगा केलं किंवा जिम जॉईन केली तरी पण वजन आहे तसंच आहे, किंवा प्रॉपर डाएट केलं तरी वजन आहे तसंच आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी वजन काही कमी होत नाही आहे. तर ते आज तुमचं वजन एवढं झपाट्याने कमी होईल, तर ते तुम्हाला बघा मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आता सर्वात प्रथम बघा की ज्वारीची भाकरी. आता ज्वारीच्या भाकरीने वजन फास्ट कमी होतं. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी खायचीच आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही बाहेर जातो, जॉबला जातो किंवा एक टाईम चपाती खाण्यात येते. तर हो, चपाती खाण्यात येते आणि आपली चपाती सगळ्यांच्याच घरी होते. आणि काही जणांना तर भाकरी आवडत नाही, भाकरी तर होतच नाही काहींच्या घरी, असं पण आहे. तर जर खरंच वजन कमी करायचं असेल तर ज्वारीची भाकरी आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये घेतली पाहिजे. आता ते कसं घ्यायचं, आहार कसा घ्यायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर बऱ्याच जणांचा असा समज होतो की आम्ही रोजची भाजी भाकरीच खातो, बाहेरचं काही खात नाही, तरी आमचं वजन कमी होत नाही, उलट वजन वाढतंय. तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण चुकीच्या पद्धतीने आहार घेतला जातो किंवा आहार घेतो, त्यामुळे आपलं वजन काही कमी होत नाही आणि उलट वजन वाढलं जातं. आता सर्वात प्रथम बघा की आपण जे काही खाऊ, तर ती पहिली गोष्ट की एकतर हेल्दी खायचं, त्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन असलं पाहिजे. आणि जरी पण आपण काही खाल्लं तरी पण ते व्यवस्थित चावून खायचं आहे. ते म्हणतात ना, पहिले पूर्वी बोलायचे की एक घास 32 वेळा चावून खायचा. अगदी तसंच की आपण जेव्हा एक घास घेतो ना, तो घास अगदी छोटा घ्यायचा आहे, छोट्या साईजचा घास घ्यायचा आहे भाकरी भाजीचा, आणि अगदी चावून चावून खायचा आहे आपल्याला, की खाल्ल्यानंतर लगेच आपलं डायजेस्ट झालं पाहिजे. आता त्याचबरोबर बघा, तुम्हाला पाणी, जेवताना पाणी बिलकुल प्यायचं नाही आहे. अगदीच तुम्हाला खूप तिखट लागलं तरच तुम्ही पाण्याचा एक घोट घ्यायचा आहे. जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने किंवा 15 ते 20 मिनिटाने पाणी प्यायचं आहे. तर आपण काय करतो की जेवतानाच खूप पाणी पितो आणि खूप आपलं पोट भरलं जातं आणि नंतर मग सगळं इक्वल होऊन आपलं डायजेस्ट होत नाही खाल्लेलं अन्न लवकर. तर त्यामुळे पाणी आपण आहे ना कमी प्यायचं जेवताना. त्यानंतर चपाती तुम्ही जेवढी कमी खाल तेवढं तुमचं वजन बघा लवकर कमी होईल. आणि चपाती ही शक्यतो आपल्याला कमीच खायची आहे, कारण गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे. आणि चपाती बघा, काही जण तर म्हणजे घरामध्ये काहींच्या तर चपातीच होते, भाकरी हा विषयच नसतो. आणि काही जण काय करतात की 2-3 टाईम चपाती खातात, मग त्याने काय होतं, वजन फास्ट वाढतं. तर चपाती खाल्ल्याने वजन बिलकुल कमी होत नाही आहे. त्यामुळे चपाती शक्यतो कमी घ्यायची. आता तुम्ही बोलाल की आम्हाला रोज बाहेर जावं लागतं ऑफिसला, आम्हाला रोजचं टिफिनला चपातीच असते. तर जर तुम्ही 2 चपाती नेत असाल तर तिथे तुम्ही 1 चपाती न्या आणि एका चपातीऐवजी सॅलड किंवा फ्रूट किंवा मोड आलेले कडधान्य शॅलो फ्राय करून असे स्प्राउट्स तुम्ही जास्त घ्यायचे आहेत. तर असं तुम्ही आहार घ्यायचा आहे, किंवा असं तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता. आणि मोड आलेले कडधान्य किंवा स्प्राउट्स खाल्ल्याने बघा भरपूर सारं प्रोटीन मिळतं, आपलं पोट भरलेलं राहतं, प्लस आपल्याला एक एनर्जी येते. त्यामुळे असं तुम्ही आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. आणि जेवढं तुम्ही सॅलड, पाणी भरपूर प्याल तेवढं तुमचं बघा पोट भरलेलं राहतं, खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि वजन झपाट्याने कमी होतं. तर हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी काही कुठली डॉक्टर नाही आहे, पण मी ह्या गोष्टी फॉलो करते. आणि ह्या काही लगेच आपल्याला त्या गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल. तर तुम्ही हळूहळू सवय करायची, लगेच काही कमी होणार नाही. आता बघा, मी रोज चहा घेते. आता काही जण म्हणतात की चहा बंद करायचा किंवा साखर अवॉइड करायची. हो, साखर अवॉइड करायची, पण जर सवय असेल तर ती सवय जात नाही लगेच. मग काय करायचं, हळूहळू कमी करायचं.
तशी तुम्ही सवय करायची. जर तुम्ही 2 चपाती खात असाल तर तिथे तुम्ही लगेच कमी घ्यायची नाही आहेत. आज अर्धी चपाती कमी करायची, मग नंतर 1 चपाती, असं तुम्ही हळूहळू कमी करायचं आहे आणि तशी सवय आपल्या शरीराला लावून घ्यायची आहे. आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर बघा आपलं शरीर तसंच करतं. त्यामुळे पोटाला तुमच्या एकदा सवय झाली ना तर क्वांटिटीमध्ये घ्यायचं तर पोट तुमचं तेवढंच मागणार आणि तुम्हाला ती सवय होऊन जाणार. बघा एक्स्ट्रा एक घाससुद्धा तुम्हाला वरती जाणार नाही. त्यामुळे ह्या सवयी पहिल्या आपण स्वतःमध्ये करायच्या आहे, स्वतःला लावायच्या त्या सवयी. आता पहिली गोष्ट की सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचा 1 ग्लास घ्यायचा आहे. मी तुम्हाला मागे आणि प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये असतंच, मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू भरपूर काही पॉझिटिव्ह टिप्स आणि वेट लॉसचं सांगत असते की ते ज्या मी फॉलो करते. आता काही जण बघा की लुकड्या सुकड्या असतात तर त्यांना फिट म्हणता येणार नाही का, तर लुकड्या सुकड्यांना पण खूप सारे आजार जडलेले असतात. त्यामुळे तुम्ही फिट केव्हा असाल की जेव्हा तुम्हाला एकही गोळी नसेल, तुम्ही शरीराने हेल्दी असाल आणि अगदी ॲक्टिव्ह तुमचं शरीर असेल की तुम्ही न थकता सगळी कामं स्वतः टोटली स्वतः करून त्याचबरोबर तुम्ही खूप म्हणजे एनर्जीफुल असाल तर तुम्हाला फिट म्हणता येईल. तर आपण आपल्या वयानुसार वजन कमी करायचं आहे. या अगोदर पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता ह्या सवयाच आपण लावून घ्यायच्या आहेत आपल्या शरीराला की बघा आता तुम्ही म्हणाल आमची रोजची हालचाल असते तर आम्हाला व्यायामाची गरज नाही. पण व्यायाम याच्यासाठी करायचा की वजन तर कमी होतं, परंतु आपण जे वजन कमी केलं आहे ते आपल्या व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं. म्हणजे वजन कमी केल्यानंतर जी स्किन आपली लूज पडते ती टाईट होते व्यायाम केल्याने. त्यामुळे रोज आपल्याला व्यायाम करायचा आहे. तुम्ही 10-15 मिनटं का होईना करायचा आहे आणि व्यायाम केल्यानेच आपलं शरीर फिट राहतं आणि वजन पण कमी होतं. त्याचबरोबर बघा चपातीचा वापर आपण कमी करायचा आहे. म्हणजे चपाती आपल्या आहारामध्ये कमी घेईल तेवढं तुमचं वजन बघा कमी होईल. आता वजन कमी करण्यापेक्षा आहे ना आपल्या शरीरातले फॅट्स आहेत ना ते आपण रिड्यूस केले पाहिजे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या वयानुसार आपण वजन कमी करून मेंटेन ठेवायचं आहे. आता तुम्ही माझ्या डेली ब्लॉगमध्ये पाहतच आहेत, मी रोजचं मेड नसताना सगळी कामं टोटली हाताने करतेच. प्लस त्याच्याबरोबर मी आहारातसुद्धा भरपूर काही गोष्टी फॉलो करते. जसं की सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचा 1 ग्लास घेते, त्यानंतर एक्सरसाइज, त्यानंतर बघा मी तुम्हाला आता त्या परवा दिवशीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ABC क्यूब मी बनवून ठेवले, बीट, गाजर आणि आवळा. तर त्याचे आईस क्यूब बनवून ते तुम्ही 1 ग्लास पाण्यात घेतलं तर खूप सारी एनर्जी येते, फ्रेश वाटतं, स्किन छान राहते आपली टवटवीत. आणि त्याचबरोबर बघा पाणी आपण जेवढं भरपूर आतमध्ये घेऊ ना, पाणीदार पदार्थ म्हणा किंवा सॅलड, फ्रूट, तर तेवढी आपली स्किन पण छान राहते आणि आपल्याला कुठलेही आजार जडत नाहीत आणि म्हणजे सगळ्या प्रकारचं जीवनसत्व, प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जातं. आता मोड आलेले कडधान्य आठवड्यातून तुम्ही असं 2 ते 3 वेळा स्प्राउट्स असे मोड आलेले कडधान्य करायचे आहेत. तर मी अशाच गोष्टी फॉलो करते आणि आठवड्यातून माझं 2-3 वेळा मोड आलेले मूग, मटकी वगैरे असतेच. त्याचबरोबर बघा मी असं हेल्दी नाश्ता, आहारसुद्धा मी तसा घेण्याचा प्रयत्न करते की जसं की बघा पनीर किंवा पालेभाज्या, मोड आलेले मूग, मटकी वगैरे. तर असं हे आपण आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. मी मुलांनासुद्धा टिफिनला असंच बनवते आणि घरातसुद्धा खाण्यासाठी असंच बनवते की जेणेकरून आपल्याला जीवनसत्व सगळी मिळतील आणि आपलं शरीर भरलेलं राहील, एक एनर्जी येईल आणि कुठलेही आजार जडणार नाही. तर असं आपण आहारामध्ये त्या गोष्टींचा समावेश करायचा आहे की सॅलडसुद्धा तुम्ही आता भरपूर प्रमाणात जर खाल्लं तर बघा तुमचं पोट भरलेलं राहील आणि वजन झपाट्याने कमी होईल आणि तसेच बघा स्किन पण आपली छान नितळ राहते. आणि अशा ह्या गोष्टी जर तुम्ही वेळोवेळी फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं 7 ते 8 किलो तर वजन कुठे गेलं नाही महिनाभरामध्ये. आता तुम्हाला मी सांगितलं प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगवेगळी असते. तर आपण पण तसं जर आहार घेतला, तशा त्या गोष्टींची सवय केली तर नक्कीच आपलं वजन कमी होईल. असं नाही आहे की खूप काही जिम जॉईन करायला लागते किंवा काही वेगवेगळं प्रॉडक्ट घ्यावं लागतं. तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने सुद्धा वजन कमी करू शकता. आता मी स्वतः माझं 4 ते 5 किलो वजन कमी केलेलं आहे, ते पण 2 महिन्यामध्ये.
आणि ते पण कसं, तर बघा मी असंच ह्या गोष्टी मी ज्या व्हिडिओ तुम्हाला दाखवल्या त्याच मी फॉलो करते. जसं की बघा असं सारखं पाणी, आता मी पण हाऊसवाईफ आहे. तर तुम्ही जर असं हाऊसवाईफ असाल तर सारखं पाणी प्यायचं पाहिजे. तर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही अलार्म लावा. अगदी अर्धा-अर्धा तासाने, 15-15 मिनिटाने तुम्ही पाणी प्यायचे. दिवसभरात 3 ते 4 लिटर म्हणजे 3 ते 4 बॉटल पाणी संपवलं पाहिजे. आणि सकाळचं बघा हे असं तुम्ही फ्रेश ड्रिंक घेऊ शकता. आईस क्यूब किंवा सॅलड ज्यूस तुम्ही जर रोजचा फ्रेश बनवत असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन्स असाल, तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही असे आईस क्यूब बनवून तुम्ही तो फ्रेश ड्रिंक घ्यायचा आहे. तर कोमट पाणी आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे बघा. मी घरगुती असं पाणी बनवलं आणि ते कोमट म्हणजे कोमटच पाणी असं हॉट कोल्ड स्टीलच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि एकतर आपल्याला जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा ते पाणी प्यायचं. जर तुम्हाला खरंच जास्त वजन वाढलं आहे आणि खरंच कमी करायचं आहे तर तुम्ही ते पाणी बनवूनच ठेवायचे. तुम्ही ते रोज जरी बनवलं ना तरी बघा ते खूप शरीरासाठी खूप छान आहे ते पाणी आणि खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे मला फरक पडला आहे. तर त्याच्यामध्ये बघा आलं, दालचिनी, पुन्हा लिंबू आणि जिरं, बडीशोप, ओवा असं हे टाकून उकळायचं आणि ते पाणी प्यायचं. कोमटच पाणी घ्यायचं. जास्त पण गरम पाणी नाही, जास्त पण थंड नाही. आणि शक्यतो फ्रीजच्या पाण्याचा वापर करायचा नाही. फ्रीजचं पाणी अवॉइड करायचं. त्याने लवकर बघा वजन वाढतं आणि पोट वाढतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही माठातल्या पाण्याचा वापर करायचा आहे. माठातलं किंवा तांब्याच्या भांड्यातलं, अशा ह्या गोष्टी छोट्या-छोट्या आहेत पण त्या खूप म्हणजे महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या आपण फॉलो करायच्याच. आपल्या डेली रोजच्या रुटीनमध्ये त्या आपण ॲड करायच्याच. की गरम पाणी घ्या किंवा तुम्ही ज्वारीची भाकरी रात्रीच्या जेवणामध्ये, आणि शक्यतो रात्रीची ज्वारीचीच भाकरी करा. ज्वारीची भाकरी तुम्ही घ्यायची आहे रात्रीच्या जेवणामध्ये, म्हणजे लवकर डायजेस्ट होतं. आणि रात्रीचं जेवण आहे ना तुम्ही जेवढं लवकर कराल ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. म्हणजे जेवण आणि झोप यामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर पाहिजे. आता आमचं रोजचं बघा जेवण रात्रीचं आहे ना 8:30चा हा टायमिंगच आहे. 8:30 ते 8:45, फार तर फार 8:45 होतात. परंतु 8-8:30च्या दरम्यान तुम्ही रात्रीचं जेवण घेतलं पाहिजे. आणि झोपणं 10-10:30 म्हणजे 1-2 तासाचं तरी त्यामध्ये अंतर हवं आहे. आणि त्याचबरोबर झोपण्या अगोदर मी फॅट कटर ड्रिंक हे अगदी पहिल्यापासून मी तुम्हाला दाखवते. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे की कसं बनवायचं. की ओवा, बडीशोप, जिरं ते भाजून म्हणजे एकदम समान असं घ्यायचं आणि ते भाजायचं. त्यानंतर त्याची पावडर बनवून ठेवायची. ती पावडर काही खराब होत नाही. तुम्ही एकदा बनवली तर 2-3 महिने वापरू शकता. ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे की फॅट कटर ड्रिंक कसं बनवायचं. ती पावडर तुम्ही अगदी घरातल्यांनी लहानांपासून मोठ्याल्यांनी घेतली तरी खूप चांगले आहे. त्याने बघा पोटाचे विकार सगळे दूर होतात, प्लस तुमचं वजन कमी होतं आणि खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. तर ह्या गोष्टी फॉलो करायच्या. आणि दिवसभर बघा असं हलतं चालतं शरीर जर ठेवलं तर तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहाल तुम्ही. आणि तुमचं वयसुद्धा कळून येणार नाही बघा. आता काही काही लेडीज आपण बघतो की दुपारची 2-2, 3-3 तास अगदी झोप घेणार मनसोक्त. तर ती झोप घ्यायची नाही. आपल्याला अगदीच बघा आराम म्हणून, एक रिलॅक्स शरीराला म्हणून आपण एक 15 ते 20 मिनटं आपण पडायचं आहे. पण अगदी गाढ झोप आपण अशी 2 ते 3 तास जी घेतो दुपारची ती घ्यायची नाही आहे. शक्यतो दुपारची झोप घेतल्याने वजन खूप वाढतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दुपारची झोप बंद करायची आहे. आता हे पाणी बघा मी असं बनवते आणि अगदी तुम्ही रोज बनवलं तरी चालेल. तुम्हाला फरक काय पडतो आहे ते बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. एवढा फरक पडतो हे पाणी बनवल्याने. तुम्हाला लगेच फरक जाणवेल बघा 2 ते 3 दिवसामध्येच. आणि हा व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर टाकलेला, त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं तर त्याबद्दल धन्यवाद. परंतु खूप साऱ्या कमेंट्स पण आल्या त्याला. आणि तर मला असं म्हणायचं आहे की ते पाणी आहे ना आपण बनवायचं, परंतु स्टील हॉट कोल्ड जी बॉटल असते त्याच्यामध्ये तुम्ही जर कोमट पाणी भरलं तर कोमटच राहतं. त्यामुळे जसं पाणी तुम्ही त्याच्यात ठेवाल ना तसंच पाणी राहणार. तर असं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं. जेव्हा कधी तुम्हाला तहान लागेल तर तुम्ही हे पाणी प्यायचं. आणि याच्याबरोबर तुम्ही साधं पाणी पिलं तरी चालेल. तर त्याला पण खूप सारे प्रश्न विचारले गेले की ताई कोमट करूनच प्यायचं का, थंडच प्यायचं का, किंवा कधी घ्यायचं. तुम्ही दिवसभरात कधीही घेऊ शकता. त्याचसोबत बघा हे जर तुम्ही हॉट कोल्ड बॉटलमध्ये ठेवलं तर कोमट राहतं, आणि जर तुम्ही साध्या बॉटलमध्ये ठेवलं तर हे थंड पडणार. मग तुम्ही कोमट जर घेतलं तर लवकर रिझल्ट भेटणार तुम्हाला. त्यामुळे तुम्ही कोमटच घ्यायचं आहे. मी तर सांगेल कोमटच घ्या.
आणि थंड पाणी तुम्ही शक्यतो माठातलं पाणी अवॉइड करायचं आहे. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आणि 7 ते 8 किलो काय 10 किलो वजनसुद्धा कमी होऊ शकतं. आता तुम्ही माझे डेली ब्लॉग पाहताय. मी रोज एक्सरसाइज करते, काही ना काही असा आहारातून घेण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून शरीराला प्रोटीन, कॅल्शियम किंवा भरपूर सारे जीवनसत्व मिळतील असा मी आहार घेण्याचा प्रयत्न करते आणि तसंच बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु तरी पण माझं वजन काही फार कमी होत नाही आहे. जेवढं माझं वजन वाढतं तसंच माझं वजन कमी पण होतं, म्हणजे हळूहळू होतं. त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा आणि बाहेरचं शक्यतो पॅकिंगचा अवॉइड करा. जर तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं आहे, खूप फॅट्स आहेत बॉडीमध्ये, तर तुम्ही बाहेरचे मसालेदार, स्पायसी, तेलकट असे पदार्थ अवॉइड करायचे. शक्यतो पॅकिंगचं खायचंच नाही आहे बाहेरचं. जे काय बनवाल ते घरात बनवा आणि हेल्दी बनवा आणि शक्यतो तेलाचा वापर कमी करा, मिठाचा वापर कमी करा. मीठ शक्यतो तुम्ही काळं मीठ किंवा संदैव मिठाचा वापर करा. ज्वारीची भाकरीचा जास्त समावेश करा आहारामध्ये. शक्यतो जर तुम्ही घरी असाल तर ज्वारीची भाकरी बनवून खाल्ली तरी काही हरकत नाही. चपाती शक्यतो जेवढी कमी कराल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलंच आहे, कारण चपातीने वजन खूप वाढतं. आता मी बघा ज्वारीची भाकरी अशी रोजची माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये असतेच आणि त्यामुळे माझं वजन अगदी झपाट्याने कमी झालं. आणि त्यासोबत तुम्हाला रोजचं 10-12 मिनटं का होईना व्यायाम करायचा आहे. आणि तसेच बघा भाजी भाकरी अशी आहारामध्ये घ्यायची आहे, साधी भाजी भाकरी की जिथे तेलाचा वापर कमी असेल, जास्त मसालेदार पदार्थ वगैरे घ्यायचे नाही आहेत. शक्यतो पनीर, अंडी, नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन, अंडी यांचा वापर करू शकता. त्याने पण शरीराला खूप सारी एनर्जी येते. त्याचबरोबर ज्वारीची भाकरी, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, रसाळ फ्रूट, सॅलड, ABC क्यूब असं ज्यूस बनवून तुम्ही घेत जा. खूप फरक पडतो. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं 8 ते 10 किलो वजन कमी होईल. आणि त्याचबरोबर रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने हे असं फॅट कटर ड्रिंक मी बनवत असते. ते रोजचंच मी बनवते, अगदी मुलंसुद्धा घेतात. ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी आहे, कोमट घ्यायचं आहे, उकळायचं आहे आणि कोमट घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर फास्ट वजन कमी होतं, खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि त्याचबरोबर बघा काही पोटाचे विकार असेल ते दूर होतात. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.